मुंबईत HMPVचा संशयित रुग्ण आढळला। 6 महिन्याच्या बाळाला विषाणूची लागण झाल्याची माहिती। पवईतील रुग्णालयात उपचार सुरू। वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने आज तपासणार। विष्णू चाटेच्या मोबाईलवरून 2 कोटींची मागितली होती खंडणी। विष्णू चाटेचा मोबाईल CID चौकशी करता ताब्यात। उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नेत्यांची घेणार बैठक, तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेण्याची शक्यता। शरद पवार गटाची आज आणि उद्या मुंबईत बैठक। पक्षाची पुढील वाटचाल तसंच नव्या प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय होण्याची शक्यता। एक देश एक निवडणूक या संदर्भात आज संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक। निवडणूक सुधारणा उपक्रमावर होणार देशव्यापी चर्चा। सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती अखेर जाहीर। 25 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरांची किंमत, तर 10 जानेवारीला ऑनलाईन नोंदणीची शेवटची संधी। चित्रपट आणि नाटक पाहण्याकरता मुंबईकरांच्या खिशाला आणखी झळ बसण्याची शक्यता। करमणूक करवाढीचा प्रस्ताव मुंबई पालिकेनं पाठवला राज्य सरकारकडे। राज्यात कडाक्याची थंडी। आजपासून 3 दिवस मुंबईसह कोकणात तापमानात घट होण्याचा अंदाज। कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये 8 वर्षाच्या चिमुकलीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। शाळेतील वर्गात हार्ट अटॅकनं चिमुकली कोसळली आणि मृत्यू झाल्याची घटना। तिबेटमध्ये आलेल्या शक्तिशाली भूकंपामध्ये आतापर्यंत किमान 126 जणांचा मृत्यू, तर 188 जण जखमी। 3 तासात जवळपास 50 भूकंपाचे धक्के बसल्याचा अंदाज।